का त्यांचं खोटं टाळ ऐकून घेत होतीस? तिथं काय घडलंय हे काय नाही सांगितलंस खरं खरं? होय राणे, अगं एवढं सगळं घडलं मग बोलायचं ना तू. असं गप का बसलीस तू? हे बघ, असं गप बसून अडचणी नाही मिटत, उलट वाढत्यात. तुमच्या दोघांचं पण सगळं बरोबर आहे, पण मी तिकडे बोलून काय झालं असतं? जेव्हा आपण एखाद्या माणसाची एवढी मोठी मदत करतो आणि त्या मदतीची आपण जर त्याला जाणीव करून दिली तर त्याच्या मनात उपकाराची भावना तयार होते, आणि ते मला नव्हतं करायचं. माझ्या बरोबर काय झालं किंवा काय गोष्टी घडल्या ह्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की आज इंद्रजित सरांचा जीव वाचला. अगं पण राणे, ती सगळी लोक तुला काय बाय बोलत होती ग? तू इंद्रा सरांना धक्का मारून त्यांचं पाकीट चोरणार होतीस असं बी बोलत होते. आणि मी म्हणते, आपली चूक नसताना आपण काय एवढं सगळं ऐकून घ्यायचं राणे? हो एवढंच नाही, आम्ही येताना राणेनं गावातल्या लोकांना सांगून तिथली वायर बी काढून टाकायला लावली. म्हणजे खरं तर तिनं नंतर तिथे येणाऱ्या कितीतरी लोकांचा जीव वाचवलं. पण त्याचं काय नाही, ही बसल्या तिथं स्वतःला चोर चोर म्हणून घेत. आता तुम्हीच मला सांगा, माझ्या डोळ्यापुढं एवढं सगळं घडत असताना हे काय म्हणून माझ्या जीवाला किती त्रास झाला असं? आई, मी काय मुद्दाम केलं का ग? पण आपण तिकडंच बोलावं जिकडं खरंच गरज असते. जिथं ओरडून पण मागं बघणारं कोणी नाहीये तिथं हाक तरी मारून काय फायदा आहे? अगं अशा गोळक्यात गप्प बसलेलंच बरं आहे. राणे तुझं सुरेखा, हे बघ, झालं ते बस झालं. आता चर्चा करून काय उपयोग आहे का? आता थांबवाय चर्चा इथंच. नाही, त्याआधी मला तुम्हा दोघांकडून एक वचन हवंय. तुम्ही दोघ जण मला एक वचन द्या. वचन? कसलं वचन? हेच की मी इंद्रजित सरांचा जीव वाचवला याच्याबद्दल तुम्ही कधीच कोणाला काहीच बोलणार नाही. अगं असं कसं म्हणतेस तू राणे? अगं तू जे केलंस आणि तुझ्या बरोबर जे घडलं ना ते सगळ्यांना सगळं कळलं पाहिजे. अगं आई, कशाला? जे काही घडलंय ना ते मला आणि तुम्हा दोघांना माहिती आहे ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. अगं पण राणे, तुझ्यावर त्यांनी तिथं बी चोरीचा आळ घेतला ग. अगं आई, मग काय फरक पडतो? त्यांच्या बोलण्याने मी काय चोरवणार आहे का लगेच? आणि तसंही कोण माझ्याबद्दल काय बोलतो ह्या गोष्टीचा मला तेव्हा फरक पडेल जेव्हा मी चुकीची. आणि जर मी चुकीचीच नाहीये